तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे दत्तगुरूंचे 10 अमूल्य तत्वज्ञान, आयुष्य बदलून टाकणारे उपदेश, सुखी जीवनाचा मंत्र. याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. श्री दत्तगुरूंचे जीवन तत्व म्हणजे मानवी जीवनाचा खरा दिशा दाखवणारा प्रकाश. दत्तगुरू त्रिकाल ज्ञानी, दयाळू आणि सर्व जीवांना आपल्या मार्गावर नेणारे आहेत. त्यांचा उपदेश केवळ धार्मिकतेपुरता मर्यादित नसून तो रोजच्या आयुष्यात अंमलात आणण्याजोगा आहे. दत्त जीवन तत्व आपल्याला संयम, श्रद्धा, सेवा, ज्ञान आणि भक्ती या 5 स्तंभांवर जीवन उभारण्याची शिकवण देतात. या तत्वांचे पालन केल्याने जीवनातील अंधार नाहीसा होतो आणि अंतःकरणात शांती, समाधान व ईश्वरी अनुभवाचे तेज प्रकट होते. हा लेख त्या गूढ, पवित्र आणि जीवन बदलणाऱ्या दत्त तत्वांचा सखोल अभ्यास करेल. 1. श्रद्धेचा पाया. दत्त जीवन तत्वामध्ये श्रद्धा हा पहिला आणि महत्त्वाचा पाया आहे. श्रद्धा नसल्यास कोणतेही आध्यात्मिक कार्य फल देत नाही. दत्तगुरूंवर पूर्ण विश्वास ठेवणे, त्यांच्या कृपेवर अवलंबून राहणे आणि अडचणीच्या काळातही मन डगमगू न देणे हे श्रद्धेचे लक्षण आहे. श्रद्धा म्हणजे आंधळा विश्वास नव्हे, तर अनुभूतींनी मजबूत झालेला अंतर्गत निश्चय आहे. दत्तगुरूंच्या चरित्रातील अनेक प्रसंगामध्ये श्रद्धेमुळे अशक्य गोष्टी शक्य झाल्या. जसे श्री गुरुचरित्रातील नामधारक भक्तींची कथा आपल्याला दाखवते की श्रद्धा हाच जीवन बदलण्याचा प्रारंभ बिंदू आहे. श्रद्धा वाढली की गुरुकृपा सहज मिळते. 2. संयमाचे तत्व. दत्तगुरू जीवनात संयम ठेवण्याची शिकवण देतात. संयम म्हणजे केवळ राग न करणे किंवा शांत राहणे एवढेच नसून परिस्थिती अनुकूल होईपर्यंत स्थिर राहण्याची ताकद आहे. भक्ताने जप, व्रत, पारायण करताना संयम ठेवला पाहिजे. अनेक वेळा आपल्या प्रार्थनांचे उत्तर लगेच मिळत नाही, कारण दत्तगुरू योग्य वेळ साधतात. संयमामुळे मनाची स्थिरता वाढते आणि विचार स्पष्ट होतात. संयम हेच संकटात टिकून राहण्याचे शस्त्र आहे. दत्ततत्व सांगते, जेव्हा वेळ कठीण असेल तेव्हा धावपळ न करता थांबून गुरुकृपेची प्रतीक्षा करा. 3. सेवाभावाचे महत्त्व. दत्तगुरू जीवनातील सेवाभाव हा आत्मविकासाचा मुख्य मार्ग मानतात. सेवा म्हणजे केवळ देहाने केलेली मदत नाही, तर मन, वाणी आणि कृतीतून झालेला निस्वार्थ भाव आहे. गुरूंची सेवा, गरजूंना मदत आणि समाजातील सकारात्मक कार्य यामुळे ईश्वरी कृपा सहज मिळते. दत्तगुरूंच्या चरित्रात आपण पाहतो की अनेक भक्तांनी सेवा करूनच त्यांच्या जीवनातील पापवृत्ती दूर केली. सेवेतून अहंकार नष्ट होतो आणि आत्मिक शांती वाढते. खरी सेवा तीच जी कोणत्याही अपेक्षेशिवाय केवळ गुरूच्या आनंदासाठी केली जाते. 4. ज्ञानाचा दीप. दत्त जीवन तत्वातील ज्ञान हे केवळ शास्त्रांपुरते नसते, ते आत्मज्ञान, व्यवहार ज्ञान आणि विवेक ज्ञान यांचे एकत्रित रूप आहे. दत्तगुरू भक्ताला अज्ञानरूपी अंधारातून बाहेर काढून ज्ञानाचा दीप देतात. हे ज्ञान मिळवण्यासाठी अभ्यास, चिंतन आणि गुरुचरणात राहणे आवश्यक आहे. श्री गुरुचरित्रातील उपदेशांमध्ये आपण पाहतो की ज्ञानाशिवाय भक्ती अधुरी आहे. ज्ञानामुळे आपण चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचतो. दत्ततत्व सांगते की खरे ज्ञान तेच जे मनाला शांतता देतं आणि इतरांच्या भल्यासाठी वापरलं जातं. 5. भक्ती मार्ग. भक्ती हा दत्त जीवन तत्वांचा केंद्रबिंदू आहे. भक्ती म्हणजे प्रेम, विश्वास आणि समर्पण यांचा संगम आहे.
दत्तगुरूंवरील भक्ती केवळ संकटात आठवण्यापुरती नसावी, तर प्रत्येक क्षणी हृदयात असावी. नामस्मरण, पारायण, भजन, कीर्तन यामुळे भक्ती वृद्धिंगत होते. भक्तीमुळे अहंकार वितळतो आणि गुरुकृपा सहज प्राप्त होते. दत्ततत्व सांगते की भक्ती ही नदीसारखी असावी, सतत प्रवाही, अडथळ्यांवर मात करणारी आणि शेवटी गुरुप्रेमाच्या सागरात विलीन होणारी. 6. क्षमाशीलतेचा मार्ग. दत्तगुरू आपल्याला क्षमा करायला शिकवतात. क्षमा म्हणजे चुकीकडे दुर्लक्ष नाही, तर मनातील कटुता काढून टाकणे. राग, द्वेष आणि सूड वृत्ती मनाला जड बनवतात. क्षमाशीलतेने मन हलके होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. श्री गुरुचरित्रातही दत्तगुरूंनी अनेकांना क्षमा केले आहे, कारण त्यांनी समजले की प्रत्येक आत्मा चुका करतो आणि त्यातून शिकतो. क्षमा केल्याने आपण स्वतःच्या आत्म्याला मुक्त करतो. 7. सत्यवचनाचे तत्व. दत्त जीवन तत्व आपल्याला शिकवते की सत्य हेच ब्रह्म आहे आणि त्याच्यातच सर्व शक्ती समावलेली आहे. असत्य बोलून तात्पुरते लाभ मिळू शकतात, पण दीर्घकाळात ते नातेसंबंध, प्रतिष्ठा आणि आत्मिक शांती नष्ट करते. सत्य बोलणे म्हणजे कठोरपणे कोणतीही भावना न ठेवता सत्य फेकून मारणे नव्हे, तर प्रेम, करुणा आणि योग्य वेळ साधून ते व्यक्त करणे. दत्तगुरूंच्या चरित्रातील अनेक प्रसंगात आपण पाहतो की सत्याने अंधारातही प्रकाश निर्माण केला. सत्य पाळणारा मनुष्य स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवतो, कारण त्याचा स्वभाव पारदर्शक आणि विश्वासार्ह असतो. गुरूंच्या चरणी बसताना त्यांनी आपल्याला दिलेली पहिली शिकवण म्हणजे असत्याचा त्याग आणि सत्याचा स्वीकार. सत्यवचन हे फक्त वाणीपुरते नसून विचार आणि कृतीतही असावे. 8. समाधानाची वृत्ती. समाधान म्हणजे जे आहे त्यात आनंद मानणे आणि ईश्वराने दिलेल्या परिस्थितीत शांत राहणे. असमाधानामुळे मन नेहमी खंत, ईर्ष्या आणि असंतोषात अडकलेले राहते, तर समाधानामुळे मन प्रसन्न होते आणि आयुष्य हलके वाटते. दत्तगुरू सांगतात की प्रत्येक जीवाला जे काही मिळतं ते त्याच्या कर्मानुसार असतं. जास्त हाव धरल्यास मनाची स्थिरता नष्ट होते आणि आध्यात्मिक प्रगती थांबते. समाधान ही अशी शक्ती आहे जी आपल्याला लोभ, स्पर्धा आणि द्वेषापासून दूर नेते. श्री गुरुचरित्रातील भक्त सांगतात, श्री गुरुचरित्रातील भक्त संकटात असूनही समाधानी राहतात, कारण त्यांना ठाऊक असते गुरुकृपा योग्य वेळी प्रकट होईल. जेव्हा आपण हे पुरेसे आहे असा भाव बाळगतो, तेव्हा गुरु आपल्याला हळूहळू अधिक देतात, कारण ते पाहतात की आपण कृतज्ञ आहोत. 9. धैर्याचा आधार. धैर्य हे संकटाच्या काळात आत्म्याचा आधार असते. जेव्हा परिस्थिती प्रतिकूल होते, जेव्हा अडचणी पर्वतासारख्या उभ्या राहतात, तेव्हा धैर्य नसेल तर भक्त अर्ध्या वाटेत थांबतो. दत्तजीवन तत्व शिकवते की धैर्य म्हणजे भीती न बाळगता योग्य कृती करणे आणि गुरुकृपेवर विश्वास ठेवणे. श्री गुरुचरित्रात अनेक उदाहरणे आहेत जिथे भक्ताची रोग, गरिबी, संकट, अगदी मृत्यूच्या छायेतही धैर्य धरून ठेवणे आणि गुरुकृपेने वाचले. धैर्यामुळे मन दृढ होते आणि सकारात्मक विचार टिकतात. गुरुच्या स्मरणात राहून केलेले धैर्य हे आत्मिक कवच बनते. संकट आले की पळून जाणारे नव्हे, तर धैर्याने त्याचा सामना करणारेच खऱ्या अर्थाने आध्यात्मिक यश मिळवतात. 10. गुरुभक्तीचा सार. दत्तजीवन तत्वाचा मूलभूत गाभा म्हणजे गुरुभक्ती. गुरुभक्ती म्हणजे केवळ गुरूंची पूजा करणे किंवा त्यांचे नामस्मरण करणे एवढेच नाही, तर त्यांना जीवनातील मार्गदर्शक, रक्षक आणि अंतिम सत्य मानणे आहे. गुरुभक्तीमध्ये पूर्ण समर्पण
आज्ञापालन आणि विश्वास आवश्यक असतो. श्री गुरुचरित्रातील नामधारक भक्तीची कथा आपल्याला दाखवते की गुरुभक्तीने दैवी कृपा सहज मिळते. गुरुभक्तीमुळे अहंकार वितळतो, मन नम्र होते आणि गुरुकृपा प्रकट होते. गुरुला जीवनाचा केंद्रबिंदू बनवला की इतर सर्व तत्वे आपोआप जीवनात उतरतात. गुरूंच्या आदेशाप्रमाणे चालणारा भक्त आयुष्यातील कोणतेही वादळ पार करू शकतो. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.